हा पंखा तर पंखा बिघडला. आणि पाणी डोक्याच्या वर गेला. नाही रे बापा, नाही 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 नाही. खूपच उन्हाळा आहे, हा पंखा बिघडून गेला माझा. आता जावं लागेल, कूलर नाही ते एसी घेऊन आणावं लागेल. आता काय तसं पाणी डोक्याच्या वरून गेला, काय तसं. खूपच गरमी. काय करेल माणूस. कसा कसा करणार. पंखा तर पंखा बिघडला माझा. फालतू डोक्याला ताण तणाव देण्यात काही अर्थ नाही. जावं लागेल आणि पंखा घेऊन आणावं लागेल. नाही तर एसी, नाही तर कूलर. काही नाही काही नाही का, घेऊन तर आणावं लागेल. कारण एवढ्या उन्हाळ्यामध्ये कसा कसा करू मी. आता माझी बायकोही नसते, नाही तर बायकोला विचारलो असतो कोणत्या कलरची आणू म्हणून, कूलर नाही तर एसी. एकदा तिच्या मनपसंत कलर नाही आणला तर मग ते फालतू बोंबलते. का ह्या कलरची नाही आणल्या, त्या कलरची आणायला पाहिजे होती, हा कलर बेकारच आहे. तिला कलर तरी पाहिजे. आता मी म्हणतो का कलरले काय करायचं आहे. आपल्याला हवा भेटली मस्त थंडी थंडी ताजी ताजी, कूलर एसी पासून तर झालं काम. तर ते कलर चांगला पाहिजे म्हणते. पिंटू गेला एसी खरेदी करायला दुकानामध्ये. मी काय म्हणतो टेम्पो, तू केव्हापासून एसी फ्रीज कूलर टीव्ही केव्हापासून विकायला लागलास. आता खाली पिली घरीच राहत होतो, तर आलो आता. आता आपली थोडीशी रोजीरोटी होऊन जाते. येवा दुकानामध्ये, थोडीशी कमाई धमाई होते. असं नाही का. मी काय म्हणतो टेम्पो तुले, तू मला नाही का एक एसी दाखव बरं. चांगलीशी आता एसी घेतो. माझ्या घरचा पंखाच बिघडला का. पंखा बिघडला. कसा कसा. आता जाऊ दे ना. का सांगू तुले पंख्याची गंमत. चल एसी दाखव बरं मला चांगलीशी. घे पाय ना तर का पिंटू भाऊ. तुले एसी दाखवायला काय लागते. जे आवडते ते तुला पसंत आहे. मग किंमत वगैरे मी सांगतो. कोणती कोणत्या किमतीची आहे, कोणती किती किमतीची आहे, असं नाही का. तू पहिला आपला निवडून दाख, कोणती पाहिजे तुला एसी, कोणती पसंत आहे. पाहून घे. एसी इकडे तर चांगली नाही वाटा, आपल्याला पसंत नसे इकडची. आता तिकडची पाहतो ना. तेवाली. टेम्पो तुझ्या मागे आहे नाही का, तेवाली एसी. ते एक नंबर एसी आहे. कोणती हेवाली का. तेचवाली तेचवाली. तुझ्या मागे आहे तेचवाली का. चल बरं. एक नंबर एसी आहे तरी का. ते 15,000ची आहे. बापरे का टेम्पू, मला काही सूट वगैरे नाही आहे का थोडीशी. तुझ्या दुकानातून सर्व काही सामान घेतो मी. मी काय म्हणतो पिंटू भाऊ, तुला सूट देऊनच काम केलं आहे. तुझ्याकडून मी जास्त पैसे घेतो का. काही पैशाची सूट दिलंच आहे मी तुला. आता 15,000ची तू एसी घेवायला गेलास नाही का. तुला दुसऱ्या दुकानामध्ये नाही का हिच्यापेक्षा लहान एसी मिळेल आणि चांगली एसी पण नाही मिळणार. आता मीच होत म्हणून तुला देतो. माझ्या घराजवळचा माणूस का गावातला माणूस म्हणून. आता आपण दोघं एकाच गावामध्ये राहतो, म्हणून तुला देतो चांगली सुंदर आणि चांगली एसी निवडून, असं आहे का. हो 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 ठीक आहे. टिंपू, होम डिलिव्हरी करशील ना एसी. एसी घरी पाठवशील का नाही आपल्या गाडीनं. हो हो ठीक आहे ना, मी आपल्या टेम्पोमध्ये भरतो आणि आणतो तुझ्या घरी. देतो तुला घरीच मिळेल एसी. तू आपल्या फालतू त्रास करूच नको आणि येतना एसी नेऊच नको. ठीक आहे. 1-2 तासानंतर नाही का तुझ्या घरी पोहोचून जाईल तुझी एसी. ठीक आहे मग टिंपू. ठीक आहे. भेटू मग एखाद दिवस. हो भाऊ हो पिंटू. पिंटूने खरेदी करून आणली एसी, पण पिंटूची बायको का म्हणते पिंटूला, एसी कशाला घेऊन आणल्या, कूलर घेऊन आणायला पाहिजे होता. आता बघ बायको, मी चांगली एसी घेऊन आणलो तुझ्यासाठी. एसी वगैरे तर तुम्ही चांगलीच आणल्या, पण नाही का कूलर आणले पाहिजे होता. किती हजारची झाली एसी. तो आपला टेम्पो नाही का टेम्पो, त्याचे तो दुकानामध्ये नाही जा का एसी फ्रीजच्या दुकानामध्ये जाते. LCD टीव्ही वगैरे विकते. त्याच्याजवळून आणलं 15,000 मध्ये. हो का, तुम्ही 15,000 मध्ये एसी आणण्यापेक्षा सीधा 3 ते 4 हजारचा कूलर आणल्या असत्या मस्त. ते आमच्या घराबाजूची प्रभा नाही का, तिनं मस्त नाही का 5,000चा कूलर घेतलं का सुपर हवा देते थंडी थंडी. बायको, कूलर ना एसी का फरक आहे. थंडी थंडी हवा एसी पण देते ना. फालतूच त्रास देते. कूलर आणल्या असत्या, एसी कायला आणल्या. तुझ्या का नाही, तुला विचारल्याशिवाय काही घेवाले नाही जमत. पण तुला विचारतो म्हणलो मगाशी, पण तू होतीसच नाही घरी. आता काय करू मी. मी थोडा वेळ त्या गुंफाबाईच्या घरी बसली होतो, तर तुम्हाला विचारायला नव्हता जमत का. थोडा वेळ थांबले असते. थोडा वेळ थांबतो तुझ्यासाठी फालतूच. थोडा वेळ थांबलो असतो आणखी वेळ झाली असते. म्हणून मी गेलो एकटाच आणि घेऊन आणलं एसी. एवढी सुपर एसी आहे जरे. आणि आपल्याला त्यांना सूट पण दिली आहे काही पैशाची. आता आपल्या गावचा माणूस हो टेम्पो, म्हणून त्यांना तेवढी जास्त रक्कम वगैरे काही घेतलं नाही. चल बरं राहू द्या. आता त्या आपल्या गावच्या नाही का
गण्या भाऊ कंजाल त्याला एसी फिट करून माग जा. तो एक नंबर एसी वगैरे फिटिंग वगैरे मस्त करून देते. गण्या भाऊ. ठीक आहे, मी जातो ना गण्या भाऊकन. आता दुपारी तो मिळणार नाही. आपल्या कामाधंद्याला गेला असेल. सायंकाळाकडे जावं लागेल त्याची भेट घ्यायला. मी जातो मग सायंकाळाकडे. आता राहू दे. उद्याला येईल ना, तो एसी फिट करून देईल. चल मग आता राहू दे. फालतू बंबलूच नको. शकल अशी ना आणल्या तशी ना आणल्या. कूलर आणायला पाहिजे होता ना, एसी आणल्या. फालतू धिंगाणा मचवूच नको. मी केव्हा धिंगाणा मचवतो? तुमचीच तर गलती आहे. मला विचारायला पाहिजे होता ना. पाय आता तू आणखी आणलीस त्याच गोष्टी. मला विचारायला पाहिजे होता. तुले म्हणतो ना मी, मला माफ कर, माझी गलती झाली, मी तुला विचारलो नाही. पुन्हा कोणती खरेदी करायची असली तर मी तुला विचारतो. मग म्हणावचं नाही अशी एसी आणल्या आता कूलर आणावले पाहिजे होता, एसी बेकार आणल्या. आता पुन्हा दुसरी काही खरेदी करायची असली तर मग मी तुला विचारतो ना. ठीक आहे आता. चला बरं असू द्या. आता माझे भांडे आणि कपडे धुवायचे आहेत, मी जातो. हा फालतूच त्रास देणे नव्हे का? आता मी एसी आणलं तर कोणता असा खराब काम केलं? मला कूलर आणले पाहिजे होता म्हणते. पिंटूचा बिघडला पंखा. आता पिंटूचा बिघडला पंखा. आता पिंटू का म्हणते पाणी डोक्याच्या वरून गेला म्हणते. म्हणते आता पंखा बिघडला म्हणते. आता का नाही, मी म्हणते आता थांबणार नाही म्हणते. उन्हाळ्याच्या दिवसात म्हणते माझा पंखा बिघडला म्हणते. आता मला नाही का एसी कूलर वगैरे काहीतरी एकान सामान आणावंच लागेल म्हणते. कारण गरमीच्या दिवसात म्हणते, उन्हाळा आहे म्हणते, त्याचा बिघडला पंखा. आता पंखा बिघडला तर तो गेला का करत, ते दुकानामध्ये गेला. आता दुकानामध्ये गेला, त्यालाही आपल्या गावचाच माणूस भेटला, एक टिंपू. पिंटूला दुकानामध्ये गेला एसी घ्यायला. मग तिथे गेला आणि मग मला म्हणते एसी पाहिजे म्हणते. मग एसी पाहिजे म्हणते. तर मग टिंपूनं का केला, 10 ते 15 हजारापर्यंत एक चांगलीशी एसी दाखवला. मग त्याला एसी तर पसंत आली. एसी वगैरे त्यांना पसंत केलं. मग एसी आता आणलं आणि त्यांना घरी आली एसी. मग पिंटूची बायको काय म्हणते पिंटूला, हो म्हणते, तुम्ही मला विचारल्या नाही म्हणते. एसी कशाला आणल्या म्हणते, चांगला कूलर आणायला पाहिजे होता म्हणते. आमच्या घराबाजूच्या प्रभाना म्हणते तिच्या घरी मस्त एक नंबर कूलर आहे म्हणते. तिनं कूलर घेतलं म्हणते, मस्त थंडी थंडी हवा देते म्हणते. आणि तुम्ही म्हणते ह्या आणल्या म्हणते, एसी आणल्या म्हणते. आता त्यांच्यावर थोडासा वादविवाद झाला त्या गोष्टीवर. एसी आणायला पाहिजे नव्हती म्हणते, कूलर आणायला पाहिजे होता म्हणते त्याची बायको. थोडासा वादविवाद झाला. मग त्याने दोघे समजदारी घेतला. आता म्हणते बायको म्हणते फालतू झगडा करूच नको म्हणते, धिंगाणा मचवूच नको म्हणते. आता आणलं म्हणते एसी. पुन्हा कोणती खरेदी वगैरे करायची असली तर मी तुला विचारणार म्हणते. म्हणजे तुला विचारल्याशिवाय कोणती खरेदी करणार नाही म्हणते. माझी गलती झाली म्हणते. तुला पुन्हा कोणती खरेदी करायची असली का विचारणार म्हणते पिंटू. मग त्याची बायको का म्हणते, म्हणते माझे भांडे आणि कपडे धुवायचे आहेत म्हणते. मग ती गेली आपल्या कामाले. मग आता स्टोरी इथेच संपली. तर मग आता तुमचं काम एकच आहे, तुम्हाला काय सांगतो आता मी. आता व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आपल्याला पाहिजेच का तुमच्याकडून. चला मग भेटू अशाच नवनवीन स्टोरीसोबत. मग मी तुमच्यासाठी मस्त एक नंबर अशा स्टोरी घेऊन येत राहतो.